आणला होता मात्र फोन तो मागे राहून गेला होता. माझ्या बाबांनी काही लिहिलं डायरीमध्ये लिहिलं बरं का. आणि त्यामध्ये लिहिताना काय लिहिलं, महिला सुद्धा किती बघा आमचा नाचतो बरं का. तो आकडा बाबांनी लिहिला बरं का की या बसवी पुण्यस्मरणामध्ये सुवर्ण कलशारोहण सोहळा मूर्ती स्थापना सोहळा बनवण्याच्या सोहळ्यामध्ये किती माझ्या बहिणींचा सहभाग असला पाहिजे अनुष्ठानामध्ये. तुम्ही बघा संख्या त्या की बाबांनी किती द्या असेल, किती आहे सांगितलं हां नाही 1800 बरं का 1800. आणि मात्र हा राज 19 बरं का म्हणजे 1800 जास्तच महिला येणार बरं का संख्येत म्हणजे एक हार म्हणजे 100 महिला की नाही. एक हार काय बाबांना एक हार काय सांगत होता बरं का. एक हार बाबांना काय सांगत होता की आम्ही 100 आपलं महिला सोहळ्याला होणार आहे सगळ्या लक्षात आता दिली झाल्या त्या विचार करायची. त्यावर अनेक तालुक्यावरच्या सेवकांनी किंवा गुरुभक्तांनी बरोबर बघा हार बाबांना त्या ठिकाणी अर्पण केला, तो सोहळा संपन्न केला. आणि ते हारसुद्धा काय सांगत होते, आम्ही यावेळेला हरणा घ्याव्या हरणार लक्षात कार्यक्रमामध्ये. तर आम्ही सुद्धा जेवढे फुलं या हारामध्ये असतील ना काय तेवढे बघतो या सोहळ्यामध्ये सवय करणार आहोत. आणि सदैव त्या हाराच्या माध्यमातून बाबांना या तालुक्याने त्या भूमिकाने आता गुरुभक्तांनी दिला. अशा रीतीने बघा एक महिमा बघा बाबाने हरवणारा. त्याप्रमाणे बघा बाबांना आणि काय काय दिसलं बरं का. बाबांना काही दिसले का 105 कळत दिसले बरं का. सुवर्ण चमकत होते बरं का. लक्षात मग सुंदर अशी मिरवणूक सुंदर अशी मिरवणूक बरं का. किती कळसांची 155 कळसांची मिरवणूक बघा निघालेली आहे. तो सोहळा बघा जेदी सोहळा बाबांना त्यांनी दिसला बघा. आणखी काही ते दिसलं बरं का. पण ते आता दिवसानंतर पण आठवत सांगतो असा का बाबांच्या कार्याबद्दल किती बघा आपण वर्णन केलं. महिमा घ्यायला तर कमीच पडेल. आता शेवटी महत्वाचा मुद्दा मांडला की सबसे बडा गुरु से बडा गुरु का नाम म्हणजे आपण सर्वजण बघा काय करणार आहात कि जाम पे है तो श्री प्राप्त गुजर जाएगी. अरे जाम पे है तो श्री प्राप्त गुजर जाएगी. पहला श्री बाबा जी नाम का और शांतिगिरी बाबा नाम का पियो तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. आता संदेश बघा मी सुरू तालुका जिल्ह्याचं सर्व बघा गावोगावी देणार आहे. काय देणार आहे तुम्ही आमच्या बाबांचा प्याला तर घेऊन बा आहे की तुमच्या जीवनाची दशा जाऊन तुमच्या जीवन दिशा नाही तर माहिती मला सांगा समर्थ म्हणे बघा. आता शिवाभाऊनी मांडलं साहेब मुद्दा मांडणार की डरने की बात आहे डर की बात आहे बाबाजी आपले साथ झाले. आणि म्हणून घाबरायचं काही कारण नाही. पण त्याही पुढे शिवाभाऊ मुद्दा मला की सुरेश चव्हाण की त्यांच्या चॅनलमध्ये नेहमी समजा असतात हिम्मत चाहिए हिम्मत चाहिए सोच कधी नाही. आपण सत्य बोलायला बघा कधीच घाबरायचं आपल्याच्या. कारण बाबाचं कार्य कसं आहे, बाबांचं कार्य कसं आहे नो चाले काय नो चालेचं. त्यामुळे आपल्याला जसं होतं ना जसं छत्रपतीची मावळे होते ना ते सुद्धा काय म्हणायचे आम्ही सरदार शिवबाचे आम्हाला कोणाची भीती केली. हां सुंदर बघा त्या ठिकाणी वर्णन तयार करण्यात आलं. त्याप्रमाणे आम्ही आता कोणाचे आम्ही बाबांच्या होते आणि आम्हाला मग कोणाची भीती असतात असं नाही. विश्वक आमचे ईश्वर भक्त हे कार्य बघा कधीच नाही किंवा ईश्वर केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यानिमित्ताने बघा या अनुष्ठान सोहळ्यात त्यासाठी त्यासाठीच असतो की या सोहळ्याच्या निमित्ताने की कोणती ऊर्जा बघा यांना आता बाबांकडून मिळाली सगळं निश्चित ऊर्जाने आता बाबांना तर असं वाटतं बरं का तुमच्या आता तुमच्यामध्येच बाबाजी बसले बरं का कोणामध्ये बसले शिवामध्ये बसले नाही का कार्यक्रम झाला होता. अशा रीतीने बघा आज या सायन्य सत्रामध्ये आपण एकत्र येऊन जी चर्चा करत बघा किती आनंद बघा गुरुसेवेमध्ये आहे की म्हणून काय म्हणलं जातं किती किती आनंद किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराय किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराय तुझ्या नामाची रे वाई गुरुराय तुझ्या नामाची रे
रे आनंद रे साधू सद्गुरुराया तुमच्या संगतीने घडेल तीर्थयात्रा तुमच्या संगतीने घडतील तीर्थयात्रा भाती उजळले पावन केले भक्ता भाती उजळले पावन केले भक्ता किती आनंद रे आनंद रे साधू सद्गुरुराया किती आनंद रे साधू सद्गुरुराया सेवेचा महिमा मोठा आणि आनंदाला होता. आता बघी जे भक्तिगीत झालं ना मागे आमच्या महिलांमध्ये किती आनंद बसून वाहतो होतं टाळीवाजून सर्व जशा दुधाला उकळे येतात नका उकळे येतात लक्षात जसं जे दूध सुद्धा बघा कोणाची वाट पाहत असतं बघा देवाची श्रीकृष्ण बघा दूध उतू गेलं बघा काय अर्थ बघा कवीने केला बघा दूध उतू जाता येते काय याचा आनंद बसून बघा वाटायचं याचा अर्थ काय लक्षात संबंधी लोक म्हणून बघा या समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक बघा ते लोक तुमच्याकडून अनेक प्रकार काही वस्तू इस्कन बघा येऊ शकला काही इस्कन येऊ शकला लक्षात काय अनेक प्रकारच्या वस्तू काही पैसे धन नाणं वगैरे जमीन जमीला इस्कन होऊ शकतात मात्र काय म्हटलं जातं गगन में आपलं काय गगन में कितने तारे हैं कोई गिन नहीं सकता है आकाश में कितने तारे हैं कोई गिन नहीं सकता उसी तरह बाबा जी ने दिया हुआ आशीर्वाद हमसे कोई छीन नहीं सकता हमसे कोई छीन नहीं सकता सर्व काय बघा आपल्या लोक सुनू शकतात आता आपल्या सद्गुरून दिलेला आशीर्वाद म्हणून आपण काय म्हणतो मोठ्या आनंदाने काय म्हणतो आपण नको ती संपत्ती नको आम्हाला पाहिजे स्वामी नको ती संपत्ती नको आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन तुमची शाळा करली शिक्षणाची महिमा वाढवली तुमची शाळा करली शिक्षणाची महिमा वाढवली शिक्षणाने करले आमची आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन नको ती संपत्ती नको आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो आम्ही धरली स्वामीचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही आम्ही धरले बाबांचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन भक्तांचे कैवारी संतोष मनी मौनगिरी भक्तांचे कैवारी संतोष मनी शांतिगिरी प्रसादाने भरले संपत्ती नको आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन आम्हाला पाहिजे स्वामी
श्रद्धेचं बघा काय बघा जोश यांच्यामध्ये बरा जातो यांच्या बघा आनंद भक्तांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण आमचे सर्व भक्त काय म्हणतात, नको ती संपत्ती नको आम्हाला धन, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. का म्हणतात, कारण बघा दुनियात अनेक या जगात अनेक संत आहेत. काय संत काय कमी आहे का? अक्षर संतांना जगामध्ये अनेक संत आहेत. संतांना जगामध्ये कमी नसतात. मात्र नीट लक्षात घ्यावा का, जसं म्हणतात ना, बगीचे में फूल बहुत है लेकिन बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं. बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं. इस दुनिया में महाराष्ट्र में संत बहुत है लेकिन हमारे जनार्दन बाबा जैसे नहीं, शांतिगिरी बाबा जैसे नहीं. जरा विचार करा की आपण कोणत्या संतांच्या छायाचित्राखाली आल्यावर सर जर विचार केला निश्चित आपल्या जाण्यानुसार राहणार नाही की आपण किती भाग्यवान आहोत अशात. आणि म्हणून बघा आपण बाबांना वंदन करू नये, काही नवल नाही. काय आपण वंदन करू बाबांना काही नवल नाही, तर या जगात बघा प्रत्येकाला काय करावं लागणार आहे. म्हणून आपण काय म्हणतो, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा बाबा, त्रिवार वंदन तुम्हा. जनार्दनाच्या शुभ कार्यासी, जनार्दनाच्या शुभ कार्यासी त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा बाबा, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. जाते गवसा जंगली पहाड, चढताना अवघड गड, चढताना अवघड गड. जाते गवसा जंगली पहाड, चढताना अवघड गड. निर्माण केले पिनाकेश्वर, निर्माण केले पिनाकेश्वर. त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा बाबा, त्रिवार वंदन तुम्हा. वेरूळ मध्ये वेळ गंगा, जपीत तुम्ही तिथेच रंगा. वेरूळ मध्ये वेळ गंगा, जपीत तुम्ही तिथेच रंगा. सिद्धेश्वराचा शंख वाजला, सिद्धेश्वराचा घंटा वाजला. त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा बाबा, त्रिवार वंदन तुम्हा. तर जोरसाठी अभिनंदन बघा. जसं या देशासाठी शहीद होतात वीर, आपले सीमेवरचे जवान शहीद होतात. का कसे शहीद होतात? या भारत मातेच्या रक्षणासाठी. आणि म्हणून आपण काय म्हणतो, अमर काय अमर रहे, अमर रहे. म्हणून त्याचा आपण काय करतो, गौरव करतो बघा. लक्षात घ्या. तसंच बघा बाबा सगळ्या संतांनी आपलं संपूर्ण जीवन काय केलं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती एक एक परंपरेचा विचार करावा का, की बाबाजीने या समयासाठी काय केलं म्हणण्यापेक्षा काय केलं नाही बघा, हे अत्यंत आपल्याला
અને ઊંચી ठरवा बघा किती लोकांना बाबांनी तारलं केलं, किती ना संकटातून ऐकायला वाचवलं. कोणाला सर्पदम झालाय, कोणाला विचून ठणका दिला असेल, कोणाच्या मागं गाठी लागले, कोणाला बुद्धीशी पछाडला असेल. कितीतरी बघा आपण पाहतो प्रकार या जगामध्ये. नाशे ज्यावेळेला बघा जीव बाबांच्या दरबार देतात ना, काय बाबांच्या दरबार ज्यावेळेला असे जीव येतात, दुःखी कष्ट की नाही, येताना कसे येतात, ते येताना कसे येतात, जाताना कसे जातात. काय मामा या बाबांचं राजकीय म्हणून म्हणा ना मग मौन बाबांचं, मौन बाबांचं चलो बुलावा. सर्वांनी जागर उभं राहा. आपण बाबाजींचं गीत चलो बुलावा आय है, बाबा ने बुलाया है, बाबाने बोलव. अशा गीत आपण या ठिकाणी घेऊ. आपल्या सर्वांना की बाबाने बोलव. बाबा जिनको याद करे वो लोग निराले होते हैं. बाबा जिनका नाम पुकारे वो किस्मत वाले चलो बुलावा आया है, बाबा ने बुलाया है. चलो बुलावा आया है, बाबा ने बुलाया. हर चलो बुलावा आया है, बाबा ने बुलाया है. चलो बुलावा आया है, बाबा ने बुलाया है. चलो बुलावा आया है, बाबा ने बुलाया है. जय बाबा जी. चलो बुलावा आया है, बाबा ने बुलाया है. सारे जग में एक ठिकाना, सारे गम को मारोगा. सारे जग में एक ठिकाना, सारे गम को मारोगा. रास्ता देख रही बाबा अपनी आंखों मारोगा. रास्ता देख रही बाबा अपनी आंखें मारोगा. मस्तवा होगा इन जोगा, मस्तवा इन जोगा. संदेश आया है, चलो बुलावा आया है, बाबा ने बुलाया है. जय बाबा जी. चलो बुलावा आया है, बाबा ने बुलाया है. सर्वांनी हात करून टाळी वाजवा.
बाबाजी जय माता चलो बुलावा आया है बाबा ने बुलाया है जय बाबाजी चलो बुलावा आया है बाबा ने बुलाया है चलो बुलावा आया है बाबा ने बुलाया। सर्वांनी हाथ पकड़ना। हीरादे लाख बनते हैं बनके लेकिन टूट जाते हैं। हीरादे लाख बनते हैं बनके लेकिन टूट जाते हैं। पंढरपुर में वही आते हैं उसे जनार्दन बाबा बुलाते हैं हमारे शांतिगिरी बाबा बुलाते हैं। सुनो भाई काय बघा या बाबांचा महिमा किती बघा किती वर्णन कीर्तन तो न संपणार आहे। आणि म्हणून आपण सर्वजण काय म्हणतो जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती नैनी बघता फाट दिसते नैनी बघता अफाट दिसते स्वामींची मूर्ती बाबांची मूर्ती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती जनार्दन बाबांची मूर्ती अमर हो आहे या जगती। पावली करा सर्व भक्तांच्या मनामनात शांतिगिरी बाबांचा संचार झालेला आहे। गुरु शिष्याचे नाते आपले जन्म जन्मीचा शिक्का जन्म जन्मीचा शिक्का नाही लगाती तुंड नातो निर्धयाचा पक्का निर्धयाचा पक्का गुरु शिष्याचे नाते आपले जन्म जन्मीचा शिक्का जन्म जन्मीचा शिक्का नाही कदापि तुंड नातो निर्धयाचा पक्का निर्धयाचा पक्का फाटेल कपडा बदलून येतिया फाटेल कपडा बदलून येती भक्त आशा करते भक्त आशा करते जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती। सर्वांनी हात पकडून टाळी वाजवा। भक्तगणावर शिष्यगणावर केवळ तुमची सत्ता केवळ तुमची सत्ता वर्धन परसियांना उपदेश करते भक्ता उपदेश करते भक्ता भक्तगणावर शिष्यगणावर केवळ तुमची सत्ता केवळ तुमची सत्ता वर्धन परसियांना उपदेश करते भक्ता उपदेश करते भक्ता बाबाजींचे नाम घ्या रे बाबाजींचे नाम घ्या मिळे मोक्ष मुक्ती मिळे मोक्ष मुक्ती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती। सर्वांनी हात पकडून टाळी वाजवा शेवटपर्यंत। पंढरपूरला अनुष्ठानाचे कार्य झाले जोमाने कार्य झाले जोमाने अखिल भक्त भक्तांना सांगून पंढरपूर यावे भक्तांनो जावे पुण्यस्मरणाचे बाबाजींचे कार्य झाले जोमाने कार्य झाले जोमाने अखिल भक्त भक्तांना सांगे जनशांती धाम यावे भक्तांनो जनशांती धाम यावे बाबाजींचे नाम घ्या रे बाबाजींचे नाम घ्या मिळे मोक्ष मुक्ती मिळे मोक्ष मुक्ती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती। नैनी बघता अफाट दिसते नैनी बघता अफाट दिसते स्वामींची मूर्ती या बाबांची मूर्ती। सर्वांनी हात पकडा। जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या
हे बाबाजी भक्ती परिवाराची श्रद्धा भाव आहे की सर्वांचा काय विचार आहे की आम्हाला मारणारे बाबाचे, आम्हाला तारणारे काही काय म्हणतात, आम्हाला मारणारे तारणारे म्हणून बचाने बोलो हे भगवान मारने वाला हे भगवान, मारने वाला हे भगवान, बचाने वाला हे भगवान, पालन वाला होगा उसका, पालन वाला होगा उसका, मारने वाला हे भगवान, बचाने वाला हे भगवान, मारने वाला हे भगवान, बचाने वाला हे भगवान। जागो रे भाई फल की आशा, स्वार्थ बिना प्रीत जोड़ो, कल क्या होगा इसकी चिंता, बाबा जी पर छोड़ो, जागो रे भाई फल की आशा, स्वार्थ बिना प्रीत जोड़ो, कल क्या होगा इसकी चिंता, शांति गिरी बाबा पर छोड़ो, क्या होनी क्या अनहोनी, क्या होनी क्या अनहोनी, सबका उसको क्या, मारने वाला ही भगवान, बचाने वाला ही भगवान, मारने वाला ही भगवान, बचाने वाला ही भगवान। जलथल अगन आकाश पवन पर केवल उसकी सत्ता, केवल उसकी सत्ता, प्रभु इच्छा बिना यहाँ पर न सके एक पत्ता, न सके एक पत्ता, उसी का सोना यहाँ पे होता, उसी का सोना यहाँ पे होता, उसकी शक्ति मारने वाला ही भगवान, बचाने वाला ही भगवान, मारने वाला ही भगवान, बचाने वाला ही भगवान, मारने वाला ही भगवान, बचाने वाला ही भगवान, मारने वाला ही भगवान, बचाने वाला ही भगवान। या फणसाच्या निमित्ताने आपले सेवक अनेकांच्या परिवारापर्यंत पोहोचणार आहे की तिथे तिथे जाऊन ते काय म्हणणार आहे, मी बाबांचा सेवक आहे, मी बाबांचा वार्ताहर आहे, मी बाबांचा पत्रकार आहे, मी बाबांचा कोणी पोस्टमन, मी बाबांचा कोणी गडी साथदार आहे, मी बाबांचा कोणी ड्रायव्हर, मी बाबांचं कोणी आणखी मी बाबाचा मावळा आहे, असे अनेक मात्र बघा मुद्दा आमचे सर्व सेवक गावगाव गेल्यानंतर का मानणार आहे आणि समोरच्याला काय चॅलेंज सांगणार आणि विनंती सुद्धा करणार आहे की आमच्या बाबांच्या सोहळ्याला येऊन तर बा आकर्षण देव आणि निश्चित बघा आमच्या या सेवकांच्या हाकेला निश्चित बघा कोणत्या रूपाने वगैरे सर्व होऊ दिल्याशिवाय राहणार नाही, कारण सोळा कोणत्या गावात आणि ओझरचा हो बरं होऊ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आता आपल्याला सांगितलं की आपण चॅलेंजर बघा मुद्दे आपण समोरच्याकडे मांडले पाहिजे. निश्चित बघा आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, कारण आता तुमच्यामध्ये कोण घुसेले आता बाबा आहे ना, तुमच्याकडे कोण घुसेले आता आता वार कोणतं नाही ते पाहिजे ना, अंगात वाढायचं टाकी गोष्ट तुटला माझा पदर बाई नव्हते भानात, अग तुटला माझा पदर बाई नव्हते भानात, बाबाजीच बाळ माझा भरले अंगात, बाबाजीच बाळ माझा भरले अंगात, तुटला माझा पदर बाई नव्हते भानात, अग तुटला माझा पदर बाई नव्हते भानात, बाबाजीच
तुटला माझा पदर बायके नव्हते मला सर्वांनी हा पकडा बाबाजींच बाळ माझ्या भरले अंगात बाबाजींच बाळ माझ्या भरले अंगात बाबाजींच बाळ माझ्या भरले अंगात असा का वारा आल्यानंतर आणि त्या गावोगावी घरी समाजात जाऊन आमचे भक्त काय सांगणार आहे ऐका आमचे भक्त काय सांगणार आहे नाही नाही काय सांगणार बघा मला आमच्या बाबांनी काय बनवलं माणूस बनवलं मला साऱ्यानी हिनावलं आज सत्य ही जाणवलं मला साऱ्यानी हिनावलं आज सत्य ही जाणवलं म्हणून म्हणतो माझ्या मानकिरी बाबानं मला माणूस बनवलं माझ्या शांतिगिरी बाबानं मला माणूस बनवलं माझ्या मानकिरी बाबानं मला माणूस बनवलं मला साऱ्याने हिरावलं आज सत्य ही जाणवलं मला साऱ्याने हिरावलं आज सत्य ही जाणवलं माझ्या मानकिरी बाबानं मला माणूस बनवलं माझ्या शांतिगिरी बाबानं मला माणूस बनवलं मानव देहाला जगल कोणी गांजीले बळी पडलो मोहाला जवळशी फिरुनी हल मानव देहाला जगल कोणी गांजीले बळी पडलो मोहाला देवसागरी कारखाना लक्ष्मी खुणावलं माझ्या माणगी माझ्या शांतगिरी माझ्या माणगिरी बाबानं मला माणूस बनवलं माझ्या शांतगिरी बाबानं मला माणूस बनवलं आपण माझ्या सर्वांची अगदी शेवटपर्यंत शिवंतरे मला मुखाचे भंडार यसनाना विकारानी याला पाडीला चिंगार शिवंतरे मला मुखाचे भंडार यसनाना विकारानी याला पाडीला चिंगार सर्वगुण विचारानी आवडी वारशी नावले माझ्या मानगी माझ्या शांतिगिरी माझ्या मानगिरी बाबानं मला माणूस बनवलं माझ्या शांतिगिरी बाबानं मला माणूस बनवलं झोपेतून जागे केले माझ्या सद्गुरूंनी दिला उपदेश ज्ञानाचा हात हाती धरोनी झोपेतून जागे केले माझ्या सद्गुरूंनी दिला उपदेश ज्ञानाचा हात हाती धरोनी राममौनी बाबाजी आज खान बनवलं सर्वांनी हात माझ्या मला माणूस बनवलं माझ्या शांतगिरी बाबानं मला माणूस बनवलं माझ्या मानगिरी बाबानं माझ्या शांतगिरी बाबानं माझ्या मानगिरी बाबानं माझ्या शांतगिरी बाबानं माझ्या मानगिरी बाबानं माझ्या शांतगिरी बाबानं मला माणूस बनवलं काय नेमकी तारीख सांगता येईल
टाळी अशी आहे का टाळी का वाजवली वन्स मोड का बर एक अंतरा घेऊ आपण लक्षात घ्या या समाजासमोर समोरच्या व्यक्तीसमोर बघा आमचे सेवक काय बघा स्वतःची व्याख्या पण सांगणार आहे की पहिलं काय होतं आणि बाबा म्हणे मी काय झालं किती उपकार बघा बाबांचे त्यांनी माझ्यावर काय केले आणि म्हणून मी माझ्या बाबांकडे विसरू शकत आणि तुम्ही सुद्धा विसरू ऐकून म्हणून विसरू नको विसरू नको रे जनार्दनाला विसरू नको रे जनार्दनाला सोडून सारी माया काया झिजवून तुझ्या शिरावर सुखाची छाया भक्ता मिळणार नाही पूर्ण बाबाची माया मिळणार नाही पूर्ण बाबाची माया मिळणार नाही पूर्ण बाबाची माया विसरू नको रे जनार्दनाला विसरू नको रे जनार्दनाला सोडून सारी माया काया झिजवून तुझ्या शिरावर घडली सुखाची छाया भक्ता मिळणार नाही पूर्ण बाबाची माया मिळणार नाही पूर्ण बाबाची माया स्वामी जनार्दन बाबा जनार्दन सर्वांनी टाळी वाजवा बायका पोळ धन दौलत हे सार तुझ मिळेल बायका पोळ धन दौलत हे सार सद्गुरू मिळणार नाही जाण राहू दे थोडी बाबाजी मिळणार नाही जाण राहू दे थोडी संसाराच्या पायी जाईल संसाराच्या पायी जाईल जन्म तुझा रे माया झिजवून तुझ्या शिरावर सुखाची छाया भक्ता मिळणार नाही पूर्ण बाबाची माया मिळणार नाही पूर्ण बाबाची माया स्वामी जनार्दन बाबा जनार्दन स्वामी जनार्दन बाबा जनार्दन आमचे भक्त काय म्हणाल आहे नुसतं आम्ही का विसरणारच नाही ते बघा आमचे बाबा आमच्यासाठी काय आहेत आमचे बाबा आमच्यासाठी काय आहेत अरे अरे जान माझी गेली अरे मेरी जान बाबाजी अरे मेरी शान बाबाजी
मैं भी ना सकूंगा तुमसे दूर मेरे। आई के बाबा की गाती है सुंदर तेरी तेरी मुरत से सबको बांटी है। जब भी आई बाबा तेरी याद आती है सुंदर तेरी तेरी मुरत से सबको बांटी है। सब तरह के ढोल समझे धुन करती है सब तरह के ढोल मेरी झूमन करती है। दीवाने की रोल से नजर आती है। अरे मेरी जान बाबा जी अरे मेरी जान बाबा जी अरे मेरी जान बाबा जी बाबा शिष्य बनूंगा तेरे बिना न सुबह शाम बनूंगा तेरे बिना सुबह शाम बनूंगा। जय बाबा जी जय हमारी सबसे कहूंगा। अरे रे मेरी जान बाबा जी 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 माझे बाबा माझी जान माझ्यासाठी माझी जान आहे। नवीन नवीन माझे माझ्यासाठी माझी जान होता निश्चित बघा काय भावक आमच्या सेवकामध्ये धरले नाही। आणि निश्चित बघा या वेळेला क्या पुनस्मरणामध्ये क्या क्या होगा क्या होगा देखेगा। इसलिए कहते सुनो रे भाई 35वें पुण्यस्मरण की कहाणी अशा रीतीने बघा आता या ठिकाणी बाबांचा अर्थ भागवत हां ते भागवत आहे बघा आपल्याला आज ज्यांनी श्रद्धा भावपूर्वक त्या भागवतासाठी बघा काहीतरी अर्पण केलं त्याचप्रमाणे आमच्या बघा दुकानदाराला का नाव काही खबर मग ते चिठ्ठीवर कोणी दुकानाला वगैरे दुकानाचं नाव परत ठेवायचं ते कुठे चिठ्ठीवर पुढे हां पूजा त्याचं पूजन करा त्याचं पूजन करा म्हणजे एक चिठ्ठी काढेल हो। अनुष्ठानाची खाली बसा खाली बस सर्व आज बरं का शिव बरं का आज पंढरपुरांची बाबांची बैठक झाली का नागेशजी बैठकीला उपस्थित होते है की आणि त्या बैठकीमध्ये काय काय विषय निघाले होते बैठकीमध्ये हां नंतर एक सहज विषय महाप्रसादा बाबांविषयी काढला बरं एक बरोबर काय बनवायचं की आमची चांगल्यावर नाही का म्हणत्या मी तिकडे बघितलं म्हणजे कुणी त्यांना तिकडे माहिती होऊन गेलं बरं का म्हणजे गहू बरं आहे कोणत्या इकडे बरं काय म्हणजे बाबांचं नियोजन झालं बघा त्याला माहिती पण गेलं बरं अशा रीतीने बघा सुंदर असे आठवण काय काय आठवण ठरले आपले मग हां हां जिरा राईस होते तुम्ही तुला जिरा राईस पांढरा भात जिरा राईस कढी आहे लापशी गुळाचा शिरा थोडक्यात अजून काय तिसरं तुझं हे ठरलं ना आणखी हां सोनपापडी अजून काय ते ठरलं ना आमच्या गौरविष्ट म्हणजे पुढे गेले नाही आता पोळ्या वगैरे का त्या पोळ्या दुसरं काय ते
पुरी 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 आणि बरं का बटाट्याची भाजी घ्यायची आणि आणखी आहे ना लोणचं घ्यायचं आणि पापड घ्यावं लोणचं. अशा रीतीने बघा उद्याचे आठम या ठिकाणी बरं पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेच्या आशीर्वादाने बाबांच्या प्रेरणेने या सर्व भक्ताला प्रसाद प्राप्त होण्याचा टाळी होतो लक्षात घ्या ज्यांच्यामुळे. आणि मग सहज बाबांना लक्षात वाटलं मला रामदास स्वामी काय करायचे रामदास स्वामी काय करायचे गावोगावीपेक्षा मागायचे. एक बाई या गावात किती खर्च होती की नाही की रामदास स्वामीपेक्षा ते कधी बघा पेक्षा देत नव्हती बरं का. आणि उलट काय म्हणायची पेक्षा देत नव्हती उलट काय म्हणायची बाजूबाजूची बाण आहे का काय म्हणायची एवढे दानगे दंगे झाले तुम्हाला काम करा का बोलू बोलू घ्यायची बरं का. मात्र रामदास स्वामी त्या बाईचं घर कधी टाळायचं. पहिल्यांदा तिने काय केलं अनेक प्रकार शब्द दिले बरं का. शब्दाने महाराजांचा अपमान करायचा प्रयत्न केला. नंतर तिने काय केलं नंतर एक दिवस काय बघा एक दिवस दगड टाकला दगडवर. एक दिवस काय केलं दगड टाकलं. दगड घेऊन मग रामदास स्वामी बघा प्रेमाने स्वीकारला. दगड घेऊन कुठे गेले आश्रमामध्ये गेले. शिष्य म्हणजे वाटत पाहत होते गुरु महाराज काय काय भिक्षा आणते म्हणून. जेव्हा रामदास स्वामी ती भिक्षा खाली उतली ना तर त्यात काय होतं शिष्यांनी महाराजांना विचारलं म्हणे का म्हणे महाराज ही भिक्षा कशा तुम्ही आणली म्हणे. मग रामदास स्वामी सांगितले बघा म्हणे मी त्या गावात त्या एका बायकेच्या घरी समोर जायचो घर भिक्षाला जायचो म्हणे. ती माझ्या बाई मी आतापर्यंत मला आणि बोलून घेतो म्हणे. मला अनेक वर्ष काय केलं नाही ते बाबा शब्द तिने मला दिले. नंतर तिने काय केलं तर तिने मला आज काय केलं दगड दिलं. तुझ्या काय देईल मला उद्या काय देईल पोळी देईल पोळी परवा काय देईल मला परवा काय देईल मला. अशा रीती बघा तिला कशाचे वळण लागल तसं बघा पंढरपूरच्या बघा पंढरपूरच्या बघा महाप्रसादासाठी काहीतरी बघा वाटा असला भाजी म्हणलं की नाही. मग सर त्याला काय तेल जळे तूप वेगळं जळे की नाही. आणि मग सर तर बघा त्याला विषय निघाला लगेच आमच्या पंढरपूरकर बरं का ते दगड नाही टाकला त्यांनी त्याला डबात बघा त्या बाबासाठी प्रत्येकाने या ठिकाणी सेवेचा वाटा उचलला. अशा रीती बघा पंढरपूरचं बघा महिमा. आणि बरोबर बघा आता तरी कमी आम्ही काही गोशाळेचं मार्केट केलं बरं का की गोशाळेचं मार्केट केलं बरं का. मग आमचे नागेशजी हे 2-4 जण आले बरं बाबाकडे म्हणे बाबा इकडे कशाला करतात. आणि मग बघा त्या ठिकाणी म्हणजे बघा मग एखादं काम जर असं म्हणतो असं ऐकून आणि त्याला योग्य वाटलं नाही तर निश्चित बघा समर्थ म्हणे ते बाबाकडे मुद्दा मांडतात. आणि बरोबर बाबांनी तरी काय केलं फटवलं आणि बरोबर तिकडं जर टाळी असा विचार सल्ला का विचार आमच्याकडे त्याकडे नाही का विटा आहे का विटा आली विचार केली आमच्या अशा म्हणजे विटा आल्या होती विटावरून विषय निघाला बरं का. आणि नंतर आमचे नागेशजी आणि कोण रमेश खमर यांनी मुद्दा म्हणला त्यांना आणि बाबाला कसं देऊ जाऊ नका म्हणे. आणि आमचं त्या दिवशी बैठकीमध्ये समाधान बोलले. मग त्यांच्या बघ लक्षात राशे भाऊ आणि आमचे बरं का त्यांचं प्रश्न देण्यात आलं की बाबाला यापुढे काय करायचं बरं का नंबर क्वालिटीच्या विटा द्यायच्या. आणि मग ठरल्याप्रमाणे नंबर 1 क्वालिटी विटा का त्यांनी नंतर आणलं टाळी वाटलं का असं बरोबर काय चांगलं बघा भक्तीची भक्ती यालाच माझा बघा भक्ती प्रगती केली खऱ्या अर्थाने बघा आशीर्वाद बघा. त्यांना वाटलं आतापर्यंत आपण काय केलं की आता बाबा हेच लोक आशीर्वाद घेऊन राहिले बाबांचा आपल्यालाही थोडा फळ मिळाला पाहिजे. आणि म्हणून सुंदर विचार बघा आमच्या पंढरपूरच्या भूमिकेला केला. आणि पुढचा 16 म्हणतात ते आम्ही सर्व दिवस करणार आहे फुलाची टाळी वगैरे आणि म्हणून या पर्वताला विज्ञानात त्याप्रमाणे राहिला केळं ते राहिलं आणि कोणाच्यावर नाव लिहिले त्यात आणि फळावाले हवेवाले आणि पाण्यावर पुढ्या बरं प्रसाद म्हणून ते तुम्ही काय काय तुम्ही ठरवता की ज्या दुकानदाराने बघा अपेक्षा केली की बाबा माझ्या दुकानात नाव बघा गेली बघा जाहीर केलं बघा गेलं भाजीवर का मग त्यांनी बघा चिठ्ठी नावं लिहिले त्यामध्ये बघा त्यांच्या दुकानाचं काय नाव निघालं मौलगिरीची तर टाळ्या बघा मौलगिरी हा या ना पुढे
पाण्यावाले, दुधावाले, फळावाले, हायवाले सर्व या. आता बघा बघा बाबा तुम्हाला देणार. जसं की लक्ष्मी म्हणायला का फळ दिलं होतं प्रभू रामचंद्राने. लक्ष्मण काय म्हणणे, ज्याला विचारलं ना की इंद्रजितला मारायचं आहे की, तर याला 14 वर्ष पैसे असलेला भेट लागतो म्हणे. प्रभू रामचंद्राने अशी सभा भरली होती. विचारलं म्हणे आपल्यामध्ये कोण बघा 14 वर्ष उपाशी म्हणे, कारण इंद्रजित 100च नाही म्हणे. कोणीच बघा उठलं नाही. मग कोण उठलं शेवटी? लक्ष्मण. ज्या लक्ष्मण उठले बरं का, तर प्रभू रामचंद्र काय म्हणले, लक्ष्मणा तुम्हाला दररोज फळ आणून द्यायचं का नाही. मी काय करतो, तुम्हाला फळ द्यायचं नाही. फळ दिलं होतं एकदा. मग माझं ते फळकोड आहे, जर तू काय माझं ते फळकोड म्हणे. मग लक्ष्मण ते फळकोड ठेवलं होतं, कारण ते शेषाचा अवतार होता अचानक. ते मग काय फळ काय केलं, फळ काय केलं बघा, प्रभू रामचंद्र बघा समोर अर्पण केलं. अशा रीती बघा, हे आपले बघा वीर बघा वीर, यांना बाबा काय का फळ देणार, फळ यांना काय फळ देणार, काही हायवरले, पाण्यावरले, फळावरले. मग त्यांनी आपण म्हणतो ना, पाण्यातला मासा तुम्ही का बघा, तुम्ही राहून बघा तेव्हा समजेल काय बघा हायवेचं गत कसं असलं, काय बघा जीव त्या व्यक्तीचा विचार का, काय बघा जीव त्या व्यक्ती समजत असेल की काय खायचं नाही बघा, काही चालू असतात. मात्र का श्रद्धानिष्ठ आमच्या बघा संजीभाऊची बघा, आम्ही म्हणलं फळ काय हो, पण ते विचार काय बघा काय निष्ठा बघा भाव आमच्या संजीव भाऊचा बघा, बाबांच्या चरण्याच्या टाळ्यावर आम्ही आपण तर बच्चन घेत आवर बी अशी बघा जाण्यात आपण दाणे दाणे में का है खाने वाले का नाम. तुम्ही आले फळ कोणाच नाव लिहिलं होतं, जर टाळी वाजल्या महिलांना त्यांना बुद्धी दे का, आपण त्यांना सांगितलं होतं का, बाबांनी त्यांना सांगितलं का, त्यांना बघ यायला सांगितलं प्रसाद ते प्रसाद लक्षात घ्या. म्हणजे याला म्हणतात सबंधी आलं हो, म्हणजे आमच्या महिला की षटपूर बुद्धीच्या नाही आहे किंवा कर्पूर आपल्या बेलचर बुद्धीच्या नाही आहे, कोणत्या बुद्धीच्या आहेत, कर्पूर बुद्धीच्या. त्यांना सांगावं होतं टाळी वाजवतात. अनेक विषय या 7 दिवसामध्ये आमच्या शेवटसाठी घेतल्या आणि पुष्पका तर गुंबलीवर. आता शेवटचं पुष्प आपण गुंबलवर म्हणजे आता फक्त षटपूर बुद्धीचे राहणार नाही आणि मिळतं बुद्धीचे राहणार नाही, तर कसे राहतील, या टाळीवर मला त्याप्रमाणे ते आता कोणतं व्यसन काय करणार नाही. जरी फॅशनमय असं व्यसन म्हणून आता कोणते व्यसन वगैरे आमचे फक्त घरांच्या टाळीवरून पण सेवा त्यांच्या असे अनेक प्रकारचे नियम विधीचा नियम करणार. काय ते विधीचा नियम काही नाही, आता थंड पाण्यातच काय केलं संकल्प. असे अनेक प्रकारचे बघा नियम आमच्या या भक्तांनी बघा पालन करायचं ठरवलंय निश्चित बघा. कारण बाबाजी काय म्हणायचे, आता म्हणून बघा तुमच्या आता कामाला कोण येणार आहे, तुमचं काम कोण करणार, कारण तुम्ही काय करणार आहे, बाबांच्या वाक्याप्रमाणे जो माझ्या नियमा बाबांची निमती पाळणार आणि तुमच्या कामाला बाबा येणार आणि तुम्ही सक्सेसफुल होणार, बाबा कोण बक्षीस देणार देणार हेच म्हणते कोणात अहो तुमचं ते पंढरपूरला मध्ये बक्षीस देणार, कुठे ते आमचं बक्षीस असं नको व्हायला त्यांना ठेवतं. कारण शब्द बघा त्यांना काय शब्द हा काय शस्त्र आहे, शब्द हा शास्त्र बघा काय शब्द शास्त्र आहे, शब्द शस्त्र आहे. आणि म्हणून शब्दाची फार आठवण आपण आपण आठवण तुम्ही द्यावी बघा. नाही नागेची शिवबाबा म्हणून असं किती बघा बरं केलं कधी पडे ती भागवत आहे ना, भागवत आहे बरोबर नाव ज्यांनी भागवताच्या ठिकाणी सेवा घेतली होती. एक ग्रंथ